बहुजन एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर आज आपल्याशी कोचिंग क्लासेस बाबत संवाद साधू इच्छितो। नीटच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य आज अंधकारमय झालेले आहे। कोचिंग क्लासेसमध्ये जी माफियागिरी घुसलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक घोटाळा मागील अनेक वर्षांपासून चालू आहे। यावर्षीही नीटची परीक्षा जवळपास 22 ते 23 लाख विद्यार्थ्यांनी दिली आणि आज पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे। म्हणजे पुन्हा एकदा तयारी करून विद्यार्थ्यांना या नीटच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे। तर या संबंधाने केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका ही संशयास्पद दिसून येते। एवढा मोठा करोडो रुपयाचा हा शैक्षणिक घोटाळा झालेला असताना शासन प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येते। CBI आपल्या पद्धतीने चौकशी करत आहे। त्यामुळे लातूर आणि नांदेड येथे जो कोचिंग क्लासेसचा माफिया आहे शिवराज मोठीगावकर याचे अनेक कारनामे हळूहळू बाहेर येऊ लागलेले आहेत। त्यामुळे शासन प्रशासनाने देखील मवाळ भूमिका न घेता त्वरित या शिवराज मोठीगावकर याची जेथे जेथे अनधिकृत संपत्ती आहे, उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून शिवराज मोठीगावकर याने लातूर नांदेडसह अनेक ठिकाणी मोठमोठे 5 स्टार बंगले बांधलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन माकणे, मुंडे, कोनाळे, आलन, RCC, ACC, IIB या ज्या काही कोचिंग क्लासेस घेणाऱ्या संस्था आहेत यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि ही नीटची परीक्षाच बंद झाली पाहिजे। काय गरज आहे नीटची परीक्षा घेण्याची? नीटची परीक्षा शासन घेत असेल तर कोचिंग क्लासेसवाल्यांची काय गरज आहे? बंद करून टाका ह्या कोचिंग क्लासेस। पालकांचे अवास्तव फालतू लाड पुरविण्यासाठी या कोचिंग क्लासेसवाल्यांचा धंदा फार मोठ्या प्रमाणामध्ये फोपावला आहे। म्हणून नीट परीक्षेची गरज नाही। या नीट परीक्षेच्या माध्यमातून लुटारूंची टोळी तयार झालेली आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी, पोलीस अधीक्षक महोदयांनी, विभागीय आयुक्तांनी त्वरित या कोचिंग क्लासेसवाल्यांची नोंद घेऊन त्यांच्या बांधकामावर हातोडा फिरवला पाहिजे, बुलडोजर फिरवला पाहिजे। लातूर MIDC मध्ये असंख्य कोचिंग क्लासेस आहे। याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी
पत्रक काढून औद्योगिक क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रियल एरियामध्ये जो कोचिंग क्लासेसचा धंदा बोकाळला आहे, तर ही सर्व बांधकामे पाडण्यात यावीत, कोचिंग क्लासेस बंद करण्यात यावेत. बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी काढलेला आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. पण नांदेडचे जिल्हाधिकारी महोदय राहुल कर्डिले साहेब हे कुणाची वाट पाहत आहेत? नांदेडच्या शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोचिंग क्लासेस फोफावले आहेत.